नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जी जाहिरात पाहतोय ती अहिल्यानगर इथं अंगणवाडी भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि आपल्याला या संदर्भामधले जे क्वालिफिकेशन आहे ते किमान 12वी उत्तीर्ण आपलं क्वालिफिकेशन असणं गरजेचं असून नोकरीचं ठिकाण हे अहिल्यानगर राहील. या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपल्या चॅनलवर प्रकाशित झालेले सर्व काही नोकरी संदर्भातले व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि शेअर करा. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाकरता क्वालिफिकेशन 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असून या संदर्भामध्ये आपल्याला जी सॅलरी आहे ती प्रति महिना 7,500 रुपये सॅलरी असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प योजनेचा अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून अनुभव असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे. खाजगी मान्यताप्राप्त अथवा खाजगी अनुदानित संस्थेतील सेवा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाहीये असे त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये आपल्याला वयोमर्यादेमध्ये किमान 18 वर्ष पूर्ण व 35 वर्षापेक्षा जास्त नसावं. विधवा उमेदवारांकरता ही वयोमर्यादा 40 वर्ष अशी राहील. यासोबतच जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता 10वीची सनद जोडणे अनिवार्य राहील. या संदर्भामध्ये वास्तव्याची जी अट आहे, तुम्ही ज्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये राहत असता त्या नगरपंचायत क्षेत्रामधले जर आपण रहिवासी असेल तर उमेदवारांना पात्र समजण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भामधलं आपल्याला अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून अर्ज करण्याचा पत्ता हा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर, वेदांत कॉलनी, पहिला मजला, डॉक्टर साताळकर हॉस्पिटल शेजारी, बागजोगा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर. या संदर्भामध्ये आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22/7/2026 असून या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही अहिल्यानगरची अधिकृत वेबसाईट ahilyanagар.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. या संदर्भातली मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात. ज्या जाहिरातीमध्ये पूर्ण डिटेल्स माहिती यांनी दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता, वास्तव्याची अट, यासोबतच वयाची अट आणि यासोबतच आपल्याला विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षी इथे दिलेली आहे. यासोबतच लहान कुटुंबाची अट म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य हयात असावीत. यासोबतच भाषेचं ज्ञान, यासोबतच आपल्याला विधवा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडण्याचे त्यांनी सांगितलेलं आहे आणि इतरही काही अटी शर्ती इथं दिलेल्या आहेत. यासोबतच आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला 100 रुपयेचा स्टॅम्प सुद्धा करायचा आहे. अशा अनेक अटी शर्ती आहेत. सगळ्यात शेवटी जे महत्त्वाची गोष्ट आहे ते बघा, इथं तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी हा पत्ता आहे. अर्ज स्वीकारण्याचा दिनांक हा 9/7/26 ते 22/7/26 पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून आपल्याला अर्ज द्यायचा आहे. 22/7/26 पर्यंत आपण हा अर्ज जमा करावा. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.